अध्याय 4. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. पुढे काय वर्तले ऐका सावध चित्ती. जगन्नाथातील वृत्त यथास्थिती भुक्ती मुक्तीदायक जे. एक अलवणी बुवा ब्रह्मचारी विद्वान विहित शुद्धाचारी तीर्थयात्रा करीती पादचारी मोठे तपस्वी असती ते. डाकुरनाथाचे ग्रामी अनुष्ठान करीती नित्यनेमी गीता भागवत नित्यप्रेमी पठण करीती उच्चस्वरे. ते अलवणी साधुबुवा जगन्नाथ दर्शनी सेवा करीत होते प्रेमे ते धवा झाले वृत्त परिसावे. तीन मनुष्ये बुवांचे संगती जगदीश्वर स्थानी होती. अलवणी बुवांची प्रकृती अस्वस्थ झाली त्या समयी. संगे असलेले तीन मानव तयासी झाला ज्वरोद्भव. म्हणती जगदीश्वर देव हे काय संकट दाविले. सप्त दिवसात अन्नोदक दुर्लभ झाले ग्रास एक. तृषा लागली फार भूक व्याकुळ जीव जाहला. त्या धर्मशाळे भीतरी हे चौघे पडले दुखणे करी. कोणी आणून देती सामग्री भोजनाची तयांसी. लोक आपापल्या कामात श्रवणी न घेती तयांची मात. परोपकारार्थ यातायात सजना विण कोण करी. परी परमेश्वर तो दीनदयाळ भक्तजनांचा करी सांभाळ. नुपेक्षी कदा जाश्वनीळ जन चिरकाळ सेविती. तो प्रणत वत्सल प्रभू धावे हवे ते काम करी भक्तासवे. निजजनांसी जीवे भावे संरक्षित सर्वदा. तेथे कोणी संस्थानी तेजपुंज पुरुष सज्ञानी वृद्ध स्वामी महामुनी असती ऐसे लोक बोलती. अलवणी बुवांचे हदगत जाणूनी स्वामी समर्थ त्वरित. जेथे अलवणी होते निद्रिस्त क्षुधा दुःखे पीडित. तेथे येऊनी ठेले सन्मुख कटीवरी हस्त साजिरे सुरेख. सुगंध भस्म लेपिले देख वदती अलख शब्द ते. अन्नोदका वाचुनी ज्वरे भरली बहुत ग्लानी. शब्द निघेना मुखातुनी अलवणी आणि तिघा इतरांच्या. ऐसी विलोकुनी अवस्था दया उपजली जगन्नाथा. चौघा जणांची या माथा निजाघरी कमले स्पर्शिती. जगन्नाथ चरण स्पर्श होताची चौघांचे मस्तकास. खडबडूनी उठले त्या समयास अलवणी बुवा सहित ते. जगन्नाथ स्वामी चरणी साष्टांग नमिती तेची क्षणी. उभे राहिले जोडुनी पाणी अंतरी सद्गत होऊनी. गीवार्ण भाषेत स्तवन करीती अपार चौघे जण. साक्षात पूर्ण ब्रह्म आपण अवतारिक पुरुष आहा. दशन होताची आपले आमचे शरीर आरोग्य झाले. ऐसे कोठे न विलोकिले अपूर्व समर्थ महिमा हा. श्रद्धा भक्ती समन्वित अलवणी जोडुनी हस्त. परमादरे विनवित जगन्नाथ स्वामी ते. आपले कोणते असे स्थान वास्तव्य कोठे स्नान भोजन. होऊनी या प्रसन्न वदन निवेदन करावे. हासुनी वदती स्वामी परमहंस विश्वी आमुचा अखंडवास. विश्वाधिष्ठान हेची खास अभिन्न स्थान आमुचे. तीर्थक्षेत्र देव संस्थान अखिल संपूर्ण आमुचे निजस्थळ. सर्वत्र व्यापक निर्मळ चिरकाळ भरलो स्वतः सिद्ध. वृद्ध श्री स्वामी समर्थ ऐसे अलवणी बुवा प्रती. निज रंग प्रेमे बोधिती स्वात्म प्रतीती रूढ भावया. ऐसे ऐकुनी यती भाषण अलवणी बुवानी धरिले चरण. वारंवारी घालिती लोटांगण श्री स्वामीपदी. नवसे सायासे दुर्लभ तोच प्रत्यक्ष झाला लाभ. आपल्या कृपे सर्व सुलभ रमावल्लभा होयते. अलवणी बुवा प्राथिती ऐसे तेधवा वृत्त घडले कैसे. श्रोती परिसावे अनायासे विश्वंभर चरित्रते. सुंदर एक गृह विशाल तेथेची शोभिवंत निर्मल. उत्तम सुगंध रुचिकर जल स्वच्छ पात्री भरले असे. रंगवल्ल्यांचा अतिथाट बसाया मांडिले चार पाट. पुष्पलतिका घनदाट चित्र विचित्र अचाट त्या. शुद्ध पात्रे रसभरित विविध पदार्थ मांडिले भोवत. सुवासिक स्वच्छ जलपुरीत सुंदर पात्रे ठेविली. चौघे जण झालेले क्षुधातुर त्यांसी स्वामी समर्थ सांगती. उठा सत्वर भोजनासी घ्या हो बसुनी प्राणाहुती. तव ते चौघे तिकडे पाहती सर्व सिद्ध पात्रे यथास्थिती. अद्भुत आश्चर्य मनी मानिती म्हणती केवळ ईश्वर हे. मग चौघे भोजना बैसले आतृप्त यथास्थित जेविले. मुख शुद्ध तांबूल भक्षिले आनंद वर्तला त्या सळी. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अटक देवादिकाला. भवानवी तारक सर्वत्राला. इति चतुर्थोमोऽध्याय समाप्तः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.